नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच। जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र तर्फे मतदार जनजागृतीसाठी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। मतदार जनजागृती घोषवाक्य स्पर्धेला मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। घोषवाक्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन घोषवाक्य स्पर्धेत सहभागी होण्याचे नागरिकांना केले आवाहन। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली। या प्रसंगी पत्रकार तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। लेकिन एक मतदान करने से पूरे देश की तकदीर बदलती है और बाबा साहब ने ये मताधिकार भारतवासियों को प्रदान किया है। आज भी दुनिया चाहे जितना विकसित हो जाए, दुनिया के कुछ देश, चाइना जैसे लोग जहाँ पे मतदान का अधिकार नहीं है, वहाँ क्या है, जो किंग ऑफ इंडिया बोलते हैं, वो सारी किंग जो बोलेगा, राजा जो बोलेगा, संप्रभु जो बोलेगा, वही सर्वोच्च माना जाता है। लेकिन दुर्भाग्य हमारे यहाँ है कि दो वर्ग, एक जो सबसे नीचे वर्ग के हैं और एक जो इलीट वर्ग बोले जाते हैं, जो बड़े बड़ी हस्तियाँ हैं, ये दोनों मतदान से वंचित रहते हैं। बड़े बड़े लोग को कोई ज़रूरत नहीं है कि मतदान आए या देश में परिवर्तन हो, उनका जैसे चलता रहता है। उदाहरण आपके सामने एक मनपा मुख्यालय भी चलता है तो चलता है, उनके मतदान से कोई फर्क नहीं पड़ता। लेकिन जो निचले तबके के आदमी हैं, हम 5 साल किसी को कोसते हैं, लेकिन जब एक दिन सिर्फ 1 मिनट का एक बटन दबाने का अधिकार का दिन आया तो हम जागरूक नहीं हैं। उन तक हम जागरूक करने की हमारी जिम्मेदारी है, क्योंकि पत्रकारिता जब जब देश की आज़ादी से पराधीन से स्वाधीन तक पत्रकारों ने अहम भूमिका निभाई है। तो आज हम लोगों को ये मतदान दिन पे जागरूकता पे अपने पत्रकार के सब काम तो रोज करते ही रहते हैं। हम भी 5 लोग, जैसे देखे साहब ने कहा, 10 लोग के अगर जागरूक किए, इस तरीके के चयन बना, तो बहुत बड़ी संख्या में ये मतदार जागरूक हो सकते हैं। बस इसी के साथ मैं अपने बाड़ी को विराम देता हूँ। धन्यवाद। जी, आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आहे आणि पत्रकार संघटनेतर्फे मतदार जनजागृतीसाठी घोषवाक्य स्पर्धा आयोजित केली। आपण आजच्या दिवशी काय नागरिकांना सांगू शकाल? बघा, आज मतदार दिवस आहे, त्याच्या निमित्ताने जे तुमच्या मार्फत हे जे जनजागृती अभियान केले आहे त्याबद्दल तुमचं सर्वात पहिलं मी अभिनंदन करतो। आणि जे जनजागृती घोषवाक्य स्पर्धा जे तुम्ही ठेवली आहे त्याच्यात मी सर्व जे 18+ वयोगटाचे जे आमचे मतदार आहेत, जे युवा आहेत, त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी हे घोषवाक्य स्पर्धेत त्यांनी भाग घ्यावा आणि आपापला कौशल त्यांनी दाखवावा। आणि दुसरं, ज्या लोकांनी, जे 18+च्या लोकांनी ज्यांनी अजून आपले नाव नोंदवून घेतले नसतील, त्यांनी आपापलं नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावा, अशी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो। आणि तसेच हा जो तुम्ही ही मोहीम घेतली आहे, ही मोहीम फार चांगली मोहीम आहे आणि ही लोकांना प्रेरणादायक आहे। अशीच चांगली मोहीम तुम्ही करत राहा। धन्यवाद। एक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म व जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू।